लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातल्या हसलगण गावात फुलसुंदर कुटुंबाची शेती आहे। ही शेती पारंपरिक पद्धतीनं कोरडवाहू पिकं घेऊन कसली जात होती। पण अजित यांनी उच्च शिक्षण घेऊन शेतीतूनच करिअर करायचा निर्णय घेतला आणि घरच्या 8 एकर शेतीत बदल होऊ लागला। त्यांना वडिलांनी देखील साथ दिली। माझं शिक्षण पॉलिटेक्निक IT झालं 2007 साली। त्याच्यानंतर आपण नोकरीच्या माग न लागता शेती करण्याचा निर्णय घेतला। कारण नोकरीपेक्षाही चांगलं उत्पन्न आपण ॲग्रोवन वगैरे वाचल्यानंतर सामटीव्ही बैठल्यानंतर असं लक्षात आलं की शेतीतही चांगलं करिअर करता येते। त्याच्यामुळं आपण शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला। पारंपरिक पिकं आपण ऊस, सोयाबीन, उडीद हे पिकं घेत होतो। याच्यामध्ये खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसत नव्हता। खर्चाच्या मानानं उत्पन्न फारच कमी निघत होतं। त्याच्यामुळं आपण नंतर असं लक्षात आलं सामटे ॲग्रोवनमध्ये वगैरे अभ्यास केल्यानंतर की भाजीपाला पिकामध्ये बरेच पैसे शिल्लक राहतात। त्याच्यामुळं आपण भाजीपाला पीक करत असताना टोमॅटो, बटाटे याच्यामध्ये बरीच रिस्क आहे। मिरची कसं आहे, हिरवी जरी नाही गेली तरी लाल करून विकता येते। याच्यामुळं आपण मिरची घेण्याचा निर्णय केला। अजित यांनी वेगवेगळी पिकं घेत असताना पॉलिमल्चिंग, शेततळं, ठिबक यासारख्या तंत्रांचा वापर सुरू केला। याचे फायदे लक्षात आल्यानंतर यंदा त्यांनी ऊसाऐवजी मल्चिंगवर 4 एकर क्षेत्रावर मिरची लागवड करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार शेताची चांगली मशागत करून रासायनिक खतांचे डोस देऊन पावसाळ्यात मिरचीची लागण करण्यात आली। सरी सोडत असताना आपण 4 फुटावर सरी सोडली। त्याच्यामध्ये नंतर रोपं आणून लावत असताना 2-1.5 फूट अंतर ठेवलं आपण। 4 फूट बाय 1.5 फूट या पद्धतीत आपण लागवड केली। त्याच्यामध्ये सुरुवातीला भेसळ डोस टाकत असताना 10-26-26 एक बॅग 50 किलोची एकरी। त्याच्यामध्ये झिंक सल्फेट, फेरस सल्फेट आणि ह्युमिक ॲसिड असा भेसळ डोस सुरुवातीला दिला। त्याच्यानंतर आपण लागवड करून घेतली। लागवड केल्यानंतर रोपाची वाढ वगैरे व्यवस्थित चालू झाली। त्यावेळेस आपण 19-19, 13-40-13 वगैरे हे खतं आपण ड्रिपमधून सोडली। अजित यांनी खतं आणि पाणी देण्यासाठी ठिबकच्या तंत्राचा अतिशय योग्य वापर करून घेतलाय। दर 4 दिवसांनी पाणी आणि खतं दिली। आपण ड्रिपमधून खतं द्यायला सुरुवात केली। खतं देत असताना आपण 19-19, 13-40-13 युरिया हे देत असताना आपण 4 दिवसाला, 5 दिवसाला या पद्धतीनं आपण झाडाच्या गरजेनुसार वगैरे डोस दिले आपण। त्याच्यानंतर पाण्याचं नियोजन, महत्त्वाचा विषय पाण्याचं नियोजन। याच्यामध्ये आम्हाला भरपूर अडचणी आल्या यावर्षी। एकदम पाऊस काळ उशिरा एकतर त्याच्यामध्ये एकदम बोरचे पाणी वगैरे कमी झालेले होते आणि आपल्याकडे 2च बोर असल्यामुळं कमी खोलीचे, त्याच्यातूनही पाणी यायचं एकदम कमी झालं। टँकरनं पाणी आणायची परिस्थिती आमच्यावर आली आणि औसा तालुक्यात बिलकुलच यावर्षी एकदम कमी पाऊस झाल्यामुळं भयानक परिस्थिती उद्भवली। पीक घेणं शक्य होतं का नाही इथपर्यंत परिस्थिती आली होती। पाणी पुरण्यासाठी 70 फूट बाय 40 फूट आकाराचं शेततळं घेतलं। यामुळे कमी पाण्यात तसंच संरक्षित पाण्यात मिरचीचं पीक घेण्यात यश मिळालंय। छोटंसं शेततळं तयार केलं शेतामध्ये। 70 बाय 40 शेततळं घेऊन त्याच्यामध्ये पूर्ण पॉलिथिन वगैरे टाकून आपण त्याच्यामध्ये पाण्याचा एक थेंब साठवत गेलो आणि त्याच्यातून एकदम काटकसरीने आपण पाणी मिरचीला पुरवत गेलो। अजित यांना हवामान बदलाच्या संकटामुळे मिरचीवर अनेक कीड रोगांचा सामना करावा लागला। वेळोवेळी फवारण्या करून त्यांनी यावर मात केली आहे। शिवाय पॉलिमल्चिंगमुळे किडींचं प्रमाण कमी करण्यात यश मिळालंय। यावर्षी सगळ्यात भयानक रोग म्हणजे बोकडा, थ्रिप्सचा प्रादुर्भाव भरपूर झाला। भुरी, मर हे असे रोग जास्त म्हणजे अडचण दिली यावर्षी आपल्याला। त्याच्या नियंत्रणासाठी आपण थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी आपण प्रोक्लेम आणि नंतर बुरीच्या वगैरे कॉन्टॅप वगैरे घेतला आपण। त्याच्यानंतर अळीचाही प्रादुर्भाव भरपूर झाला। त्याच्यासाठी आपण प्रोक्लेम फवारला आपण अळीसाठी। त्याच्यानंतर बऱ्यापैकी रोग कंट्रोलमध्ये आले। मिरचीचं उत्पादन गेल्या 2 महिन्यांपासून सुरू झालं असून आतापर्यंत 12 टन मिरचीचं उत्पादन हाती आलंय। तर भविष्यात आणखी 40 टन मिरची उत्पादन अपेक्षित आहे। यापासून किमान 9 लाखांचा नफा हाती मिळेल असा विश्वास अजित यांना वाटतोय। आतापर्यंत आपलं 12 टन माल म्हणजे 120 क्विंटल माल झालेला आहे उत्पन्न। याला सरासरी 30 रुपये भाव लागला। आतापर्यंत 3,60,000 रुपये आपल्याला उत्पन्न आलेलं आहे आणि आणखीन 5-6 महिने प्लॉट चालेल अशी अपेक्षा आहे। नंबर 1 क्वालिटी असल्यामुळं 5-6 महिने चालेल अशी अपेक्षा आहे। तरी कमीत कमी 5 महिने जरी धरला, 12 दिवसाला 1 तोडा याच्याप्रमाणे आता चालू असलेला 4 टन एका तोड्याला 4 टन माल निघतंय। अशाच पद्धतीनं जर माल निघत गेला इथून पुढे
तरी 5 महिन्यामध्ये आपले 10 तोडे होतील. 15 दिवसाला 1 तोडा धरला आणि सरासरी भाव 25 रुपये जरी लागला तरी आणखीन इथून पुढे 10 लाख रुपये होण्याची अपेक्षा आहे उत्पन्न. याच्यामध्ये आपला खर्च, रोपं, खतं, ड्रीप, मल्चिंग याचा जवळपास मजुरी हे धरून 2,70,000 रुपये खर्च आला आणि खर्च वगैरे वजा जाता 9-1 लाख रुपये शिल्लक राहतील अशी एक अपेक्षा आहे. आज शेतीकडं तरुण पिढीनं वळायचं म्हटलं तर पहिल्यांदा घरातनं विरोध होतोय. पण अजित यांच्या वडिलांनी त्यांना शेती कामासाठी प्रोत्साहन दिलंय. त्याचा चांगला परिणाम आज दिसून येतोय. एवढ्या कमी पाण्यामध्ये ऊस सारखी पिकं किंवा सोयाबीन सारखी पिकं घेणं अवघड होतं, परंतु ही ड्रीप चा अवलंब केल्यामुळं थोड्या पाण्यात मिरचीचं चांगलं उत्पन्न येत असल्यामुळं मुलांना हा निर्णय घेतला आणि त्याच्यापासून उत्पन्नसुद्धा चांगलं मिळत आहे. हा निर्णय आता आम्हाला चांगला वाटतो. उत्पन्न पण बरं मिळतं आहे, त्याच्यामुळं आम्ही समाधानी आहोत. आणि आमचा औसा तालुका एकदम दुष्काळग्रस्त आहे. प्यायचं पाणीसुद्धा आणायचं म्हणलं तर खूप बेजार व्हावं लागतं आहे. त्याच्यातून हे बरं वाटतं आहे आता सध्या. अजित यांना शेती कामात आई वडिलांबरोबर त्यांची पत्नी अश्विनी यांची देखील मोलाची साथ मिळतेय. शेतात देखरेख करण्याचं आणि वेळेवर सगळी कामं करून घेण्यात कसोटी लागत असल्याचं त्यांच्या पत्नीचं मत आहे. आजकाल शिकलेल्या मुली नोकरदार मुलगा पाहिजे म्हणतात. शेतकरी नवरा नको म्हणतात. कारण शेतात कष्ट करावं लागतंय, मरेपर्यंत कष्ट करावं लागतंय. पिके पिकलेली त्याला भाव मिळत नाही. माझ्या मिस्टरांनी आणि मी शेतात मिरचीचे उत्पन्न घेतले. आज मराठवाड्यातली शेती दुष्काळाच्या संकटामुळे गंभीर संकटात सापडली आहे. निराशेनं ग्रासलेले शेतकरी आपली जीवनयात्रा संपवताना दिसत आहेत. अशावेळी अजित फुलसुंदर यासारख्या शिकलेल्या तरुणानं दुष्काळी स्थितीत नव्या तंत्राचा वापर करून घेतलेलं नगदी पिकाचं उत्पादन अनेकांना शेती करण्यासाठी बळ देईल हे नक्की. दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, लातूर.